या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का याबाबत चर्चा सुरू झाल्या. यावर राजकीय प्रतिक्रिया येणंही ओघाने चाललंय. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत सकारात्मक भूमिकेने पाहतो अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. ही मुंबई हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रात आणि मुंबईतला मराठी माणूस, त्याचा मराठी व्यवसाय, मराठी व्यवहार याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल. पण आम्ही वाट पाहू, यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू. जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही. हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया मनसेच्या नेत्यांनी दिली. मात्र याच वेळी एकत्र येण्याबाबत गेल्या वेळी घडलेल्या घडामोडींच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच ठाकरेंच्या शिवसेनेवर अनेक सवालांच्या फैरीही डागल्यात. जेव्हा आपण दूध पितो आणि जीभ पोळते तेव्हा आपण ताक पण फुंकून पितो, बरोबर आहे ना? ही आपली म्हण आहे. त्यामुळे आमची जीभ एवढी वाजलेली आहे यांच्याबरोबर 14 मध्ये 17 मध्ये लोकांचीही वाचताना आम्ही बघितली आहे. तर तुमच्यावर विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा, अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली आहे की तुमच्यावर विश्वास ठेवता येण्याजोगा आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. मराठी माणसावर प्रेम करणारे सगळे एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि आम्ही पुन्हा एकदा सन्माननीय राजसाहेबांनी ते म्हटलंय की जर त्यांची इच्छा असेल तर नक्कीच आमचंही एक पाऊल पुढे येईल. हे उद्धव साहेबांवर आहे. उद्धव साहेबांची इच्छा असेल तर नक्कीच यात काहीतरी बदल झालेला तुम्हाला दिसेल.